हॅलो, नमस्कार राम मंडळी. मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर दिवसाची सुरुवात अशी झाली की कार्तिकला उठवायचं होतं, तर आत्ती त्याला चहात बोट बुडून त्याच्या तोंडात घालत होती. तर तो पण चहा पेत होता, पण तो काय उठणीच. मग आत्ती पण बोलते की जाऊ दे, तो उठणील. नंतर तो उठला आणि आत्तीचं आणि मामाचं इकडं डिस्कशन चाललं होतं. कार्तिकची आणि दीदीची मधीच लुडबुड चालली होती त्यांचं. त्यांना उठलं नाही का खेळायलाच लागतं आणि मस्ती तर एवढे करतात आणि भांडणं तर एवढे होतात दिवसातून विचारताच सोय नाही. तेवढं झालं आणि आत्तीनं आम्ही चाललो होतो साडी घ्यायला. रोंगटे मावशी, मी, मामा, आत्ती आम्ही सगळे गेलो होतो. पहिल्या दुकानात गेलो तर मामांना कपडे घ्यायची होती, ती कपडे घेतली आणि आत्तीला पण साडी घ्यायची होती म्हणून साडी बघत होतं. एका दुकानात साडी बघायला गेलो तर तिथं आत्तीला पसंत नाही पडली आणि जशी पाहिजे होती तशी तर भेटलीच नाही. मग काय दुसऱ्या दुकानात गेलो. दुसऱ्या दुकानात पण जशी पाहिजे होती तशी काही भेटली नाही. म्हणून रोंगटे मावशी आणि आत्तीचं चाललं होतं डिस्कशन करत करत चालल्या होत्या. आता पुढच्या दुकानात जायचं होतं. पुढच्या दुकानात भेटली तर घ्यायची होती. पुढच्या दुकानात गेलं तर त्या दुकानात घुसायला जागा नव्हती, एवढी गर्दी होती आणि साड्यांचे ढीग म्हणजे ढीगच काढून ठेवले होते. आता तिथं वरती आलो तर वरती पण आत्तीचं चाललं होतं साडी बघायचं काम. एवढा वैताग आला होता, 2-3 दुकानं फिरलो तरी काही साडी भेटणी. मग काय शांत स्टूलवर बसून घेतलं. बाकीचे पण गिऱ्हाईक होते बाजूला. त्या दुकानातून निघालो. 4थं का 5वं दुकान होतं, त्या दुकानात आलो. एवढा वैताग आला होता आणि चालून चालून तर पायच दुखायला आले होते. मामा तर मागच थांबले होते. मामा मी बोलत होते की किती दुकानं फिरवली तरी एक साडी पसंत येईना. मग काय शेवटची या दुकानात एक साडी पसंत आलीत आणि ते साडी घेऊन आम्ही निघालो पुढच्या दुकानात. पुढच्या दुकानात गेलो, ड्रेस वगैरे घेतला आणि आम्ही आलो घरी. जेवण वगैरे झालं, सगळं आवरून झालं. तर ताई कार्तिकला बसत होती अभ्यासाला, पण तो काय बसतच नव्हता. तो सारखा बाहेर जायचा खेळायला. तुमच्याकडं पण असं खेळकर पोरगा आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा.